काल तुमची शहरात निवड झाली, आज विठ्ठलाचं दर्शन घेतलंय, कशा पद्धतीने नियोजन आहे? काल माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी काल पुणे महानगर क्षेत्र म्हणून माझी निवड केली। येणाऱ्या काळामध्ये पुणे शहरामध्ये येणाऱ्या निवडणुका महानगरपालिकाच्या विविध बाबतीत ज्या संघटनेची काम असेल त्यासाठी पद मला दिलेलं आहे। मी श्री विठ्ठल रुक्माई देवाचं आता दर्शन घेतलंय आणि जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये पुणे शहर असेल, महाराष्ट्र असेल, सगळीकडेच आपण देवापुढे एकच मागणी करतो की आमचा महाराष्ट्र सुखी राहायला पाहिजे, संपन्न झाला पाहिजे। शेतकरी असेल, कामगार असेल, युवक असेल, ज्येष्ठ नागरिक यांना सगळ्यांना शांती मिळावी, चांगलं आरोग्य मिळावं यासाठी आपण देवापुढे प्रार्थना नेहमीच करतो। आज मी तशीच केलेली आहे। येणाऱ्या काळामध्ये पुणे महानगरपालिकेची निवडणूक असतील त्या आम्ही ताकदीने आणि अत्यंत पुणेकरांना चांगले काम आणि ज्या काय अडचणी उभ्या आहेत त्या चांगल्या सुधारणा करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आणि येणाऱ्या काळामध्ये एकनाथ शिंदे साहेब जो आदेश देतील त्या पद्धतीने आम्ही निवडणुका पुणे महानगरपालिका लढवणार आहोत। शिवसेना पक्ष आता पुण्यामध्ये वाढणार नाही, एक तर आपण बघितलं असेल की गेल्या काही वर्षामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं काम, मग अनेक योजना असतील, महिलांच्या योजना असतील, ज्येष्ठ नागरिकांच्या असतील, शेतकऱ्यांच्या असतील, या सगळ्या योजनेला त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीच्या काळामध्ये योगदान दिलेलं आहे। आणि या उद्या महाराष्ट्राने बघितलं त्याच्यामध्येच आपण विधानसभेचं चित्र बघितलं असेल, एकनाथ शिंदे साहेबांच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवली आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचं सरकार आलं आणि त्यामुळं एकनाथ शिंदे साहेबांना लोकांनी चॉईस केले आणि त्याच्यामुळे येणारा काळ एकनाथ शिंदे साहेबांबरोबर हा महाराष्ट्राला नाव विश्वास आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेला कशी रणनीती असणार आहे? याच्यामध्ये आता पक्षाकडनं त्याचा अजेंडा येईल आणि त्याच्यामध्ये मग युतीमध्ये लढवायच्या का कशा लढवायच्या, काय लढवायच्या ते शिंदे साहेब ठरवतील। त्याप्रमाणे आम्ही पुण्यामध्ये चांगलं काम शिवसेनेचं उभं करणार आहोत आणि त्यासाठी सगळ्यांची आमची तयारी झाली। वार्ड वाईज का बैठका वगैरे आता घेणार आपण? आता वार्ड वाईज पूर्वी बैठका चालूच होत्या, पण त्याच्यामध्ये आता वेग आणला पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये पक्ष बांधणी आणि महत्वाची पक्ष बांधणी आणि ती पक्ष बांधणीकडे मी स्वतः लक्ष देणार। माहिती कुठेतरी एकनाथ शिंदेला थोडं डावललं जातंय, थोडं नाराजी आहे म्हणून चर्चा आहे ना। असं काय नाही, एखादी आपण सत्ता चालू त्यावर खाली होता आणि त्यावेळेला थोडी नाराजी असू शकते, पण त्याच्यामध्ये ती नाराजी काय कायमची नसते। ती एकत्र बसून ती नाराजी मिटते आणि महाराष्ट्राच्या हितासाठी सगळे एकत्र येऊन काम करतील, त्यामुळे थोडं चालतात तेवढं असतंच। राज आणि उद्धव कुठेतरी एकत्र आल्यानंतर काय आपल्याला फरक पडेल? नाही, सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे, सगळ्यांनी एक विचाराने लढले पाहिजे। हा मी कार्यकर्त्या नाते सांगतो की जेणेकरून चांगलं महाराष्ट्राला सगळ्यांनी योगदान आहे सगळ्यांचं आणि त्यामुळे सगळ्यांनी एकत्र लढले तर काय हरकत नाही। आणि त्याच्यामध्ये आता जो निर्णय तो वरिष्ठ पातळी होईल, पण माझ्यासारखा कार्यकर्ता हे म्हणून की सगळे चांगले जर महाराष्ट्राच्या हितासाठी लढत असतील तर योग्य आहे, कुणी कसं लढावं। काँग्रेसमध्ये काय आपली नाराजी? नाही, काँग्रेसमध्ये माझी नाराजीच नव्हती। मी त्यावेळेला बी सांगितलं काँग्रेसमध्ये नाराजी नाही, पण एक विचाराच्या आणि बाजूने जेव्हा कधी सगळेच कार्यकर्ते असतील आणि त्यांचं म्हणणं असेल की तुम्ही शिंदे साहेबांबरोबर काम करतात, त्याच्यामुळे आम्ही विचार करून शिंदे साहेबांच्या पक्षात गेलो। पुण्यात एकनाथ शिंदे गटाचे वाढतील नगरसेवक? नाही, बघा मागच्या वेळेला बी आपण म्हणलो होतो की विधानसभेत किती लागणारी अशी परिस्थिती निर्माण झाली, तर लोकांनी कौल दिला। शेवटी जनतेचा कौल असताना जनताही एकनाथ शिंदे साहेबांच्या बाजूने राहील असा विश्वास आहे।